दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा आहे सिकंदराबाद, तिसरा आहे नागपूर, चौथा आहे कोलकाता. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? याचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद. पुढील प्रश्न, ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची कामे पोलीस पाटलास कोण मदत करतो? पहिला ऑप्शन दिला आहे कोतवाल, दुसरा आहे वरिष्ठ नागरिक, तिसरा आहे पोलीस शिपाई, चौथा आहे यापैकी नाही. ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्याची कामे पोलीस पाटलास कोण मदत करतो? याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 कोतवाल. पुढील प्रश्न, बॅनेर ज्वालामुखी कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे लक्षद्वीप, दुसरा आहे दमण, तिसरा आहे दीव, चौथा आहे अंदमान निकोबार. बॅनेर ज्वालामुखी कुठे आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार. पुढील प्रश्न, सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे श्रीनगर, दुसरा अमृतसर, तिसरा आहे पाटणा, चौथा आहे चंदीगड. सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 अमृतसर. पुढील प्रश्न, बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? पहिला ऑप्शन दिला आहे बिहार, दुसरा पश्चिम बंगाल, तिसरा आसाम, चौथा आहे जम्मू काश्मीर. बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 आसाम. पुढील प्रश्न, भारतातील अति प्राचीन पर्वतरांगा कोणत्या आहे? पहिला ऑप्शन दिला हिमालय, दुसरा अरवली, तिसरा सह्याद्री, चौथा आहे बालाघाट. भारतातील अति प्राचीन पर्वतरांगा कोणत्या आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे अरवली. पुढील प्रश्न, रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे भूकंप, दुसरा आहे ज्वालामुखी, तिसरा आहे सागरी लाटा, चौथा आहे हवामानातील तापमान. रिश्टर हे कोणाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 भूकंप. पुढील प्रश्न, टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो? पहिला ऑप्शन दिला आहे विषुववृत्तीय, दुसरा समशीतोष्ण, तिसरा वाळवंटी प्रदेश, चौथा आहे शीत. टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधनात येतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 शीत. पुढील प्रश्न, चेन्नई येथे कोणता भारतातील सर्वात लांब पूल आहे? पहिला ऑप्शन दिला कलंगुट, दुसरा मरीना, तिसरा कोलम, चौथा केळशी. चेन्नई येथे कोणता भारतातील सर्वात लांब पूल आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 मरीना. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या आदिवासी जमात दिसून येते? पहिला ऑप्शन दिला माडिया गोंड, दुसरा आहे रामोशी, तिसरा होलार, चौथा आहे पारधी. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड. पुढील प्रश्न, सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? पहिला ऑप्शन दिला एरणा, दुसरा आहे कोयना, तिसरा आहे कृष्णा, चौथा आहे
वारणा. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्थान कोणत्या नदीवर आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा. पुढील प्रश्न, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या? पहिला ऑप्शन दिला आहे मेरठ, दुसरा आहे कानपूर, तिसरा आहे बराकपूर, चौथा आहे यापैकी नाही. मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर. पुढील प्रश्न, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? पहिला ऑप्शन दिला आहे लॉर्ड हेस्टिंग, दुसरा आहे लॉर्ड कर्झन, तिसरा आहे लॉर्ड कॉर्नवालिस, चौथा आहे लॉर्ड रिप्पन. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कर्झन. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? पहिला ऑप्शन दिला गोपाळकृष्ण गोखले, दुसरा लोकमान्य टिळक, तिसरा लाला लजपतराय, चौथा आहे भगतसिंग. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक. पुढील प्रश्न, महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? पहिला ऑप्शन दिला भारतातून, दुसरा आहे इंग्लंड, तिसरा आहे दक्षिण आफ्रिका, चौथा आहे पाकिस्तान. महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न, मिझोरामची राजधानी कोणती? पहिला ऑप्शन दिला दिसपूर, दुसरा गुवाहाटी, तिसरा आहे ऐझवाल, चौथा आहे इम्फाळ. मिझोरामची राजधानी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 ऐझवाल. मिझोरामची राजधानी कोणती आहे? राजधानी ऐझवाल. पुढील प्रश्न, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? पहिला ऑप्शन दिला अविष्टी पर्वत, दुसरा वली पर्वत, तिसरा ठोकळा पर्वत, चौथा ज्वालामुखी पर्वत. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 वली पर्वत. पुढील प्रश्न, भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला? पहिला ऑप्शन आहे बेंगळूर, दुसरा आहे थुबा, तिसरा श्रीहरिकोटा, चौथा आहे हैदराबाद. भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला? याचं योग्य उत्तर असणार आहे थुंबा. पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशोदा कोठे आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा ऑप्शन दिला आहे पुणे, तिसरा आहे सातारा, चौथा आहे नागपूर. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशोदा कोठे आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 पुणे.
पुढील प्रश्न, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? पहिला ऑप्शन दिला नाथसागर, दुसरा यशवंत सागर, तिसरा गोदासागर, तिसरा प्रीती संगम. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर. पुढील प्रश्न, शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे? पहिला ऑप्शन दिला अमृतसर, दुसरा पटना, तिसरा आहे नांदेड, चौथा आहे चंदीगड. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी कुठे आहे? तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 नांदेड. पुढील प्रश्न, प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे कोल्हापूर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे सातारा, चौथा आहे अहमदनगर. प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सातारा. पुढील प्रश्न, देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला आहे? पहिला ऑप्शन आहे राहुरी, दुसरा श्रीरामपूर, तिसरा कोपरगाव, चौथा प्रवरा नगर. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला आहे? योग्य उत्तर असणारा प्रवरा नगर. कुठं आहे? अहमदनगरला जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिले जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता? पहिला शौर्यचक्र, दुसरा कीर्तिचक्र, तिसरा अशोक चक्र, चौथा वीर चक्र. भारतीय लष्करामध्ये अतुलनीय शौर्याबद्दल दिले जाणारा सर्वोच्च सन्मान कोणता आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 अशोक चक्र. पुढील प्रश्न, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पहिला ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा सी राजगोपालचारी, चौथा आहे पंडित जवाहरलाल नेहरू. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न, जैतापूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? पहिला ऑप्शन दिला आहे सिंधुदुर्ग, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे रायगड, चौथा आहे पालघर. जैतापूर औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी. पुढील प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? पहिला ऑप्शन दिला सरदार वल्लभभाई पटेल, दुसरा गोविंद वल्लभ पंत, तिसरा यशवंतराव चव्हाण, चौथा चौधरी चरण सिंग. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न, भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण? बिगर म्हणजे भारताच्या व्यतिरिक्त राहणारा. पहिला ऑप्शन दिला आहे खान अब्दुल गफ्फार, दुसरा नेल्सन मंडेला, तिसरा मदर टेरेसा, चौथा आहे डॉक्टर अमर्त्य सेन. भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहे? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 1 खान अब्दुल गफ्फार. पुढील प्रश्न, भारतामध्ये कोणाचा जन्म
विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? पहिला ऑप्शन दिला जगदीश चंद्र बोस, दुसरा डॉक्टर होमी भाभा, तिसरा CV रमन, चौथा राजा नुजन. भारतामध्ये कोणाचा जन्म विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 CV रमन. केव्हा असतो? 28 फेब्रुवारी. पुढील प्रश्न, देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोणते? पहिला ऑप्शन दिला तारापूर, तिसरा चिकमंगळूर, तिसरा आहे श्रीहरिकोटा, चौथा कल्पकम. देशातील पहिले अणुविद्युत प्रकल्प कोणते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 तारापूर. पुढील प्रश्न, असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मुंबई, दुसरा ऑप्शन दिला आहे ठाणे, तिसरा ऑप्शन दिला आहे बुलढाणा, चौथा ऑप्शन दिला आहे चंद्रपूर. असोला मेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर. पुढील प्रश्न, सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? पहिला ऑप्शन दिला आहे मंगळ, दुसरा आहे शनी, तिसरा आहे प्लुटो, चौथा आहे बुध. सूर्यमालिकेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मंगळ. पुढील प्रश्न, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? पहिला ऑप्शन दिला 22 डिसेंबर, दुसरा 14 जानेवारी, तिसरा 21 नोव्हेंबर, चौथा आहे 21 जून. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 22 डिसेंबर.